शाळेचा आज पहिला दिवस. हॅलो सर, खूप भारी होता. खूप भारी होता. विजय, कसं वाटलं बरं आजचा दिवस? सर, आजचा दिवस खूप स्पेशल होता, कारण खूप दिवसानंतर सुट्ट्यानंतर शाळा चालू झाली होती. मग आमच्या शाळेतही स्वागत केलं होतं, म्हणजे जे नवीन आले त्यांचं, जे दुसऱ्या शाळेतून आमच्या शाळेत आले त्यांचं. मग आजचा दिवस खूप भारी गेला. मग आमच्या सर्वांना स्टार्ट केलं शिकवायला. परत आमच्या शाळेत नवे मेंबर्स ऍड झालेत, नवे टीचर्स ऍड झालेत. गुड. म्हणजे नवनवीन मित्र, नवीन वर्ग तुमचा असेल, नव्या वर्गामध्ये तुम्ही अभ्यास करणार आहात, बरोबर? आणि अशा येस सर. पद्धतीने आणि आज साधारणतः तुमची ओळख झालेली असेल, बरोबर? आजपासून शिकवायला लगेच नाही, पण आज साधारणतः तुम्हाला ओळख त्या विषयांची जे आहे ते साधारणतः झालेली असेल. बाकी अजून दुसऱ्या शाळेमध्ये रागिनी, तुमच्या शाळेमध्ये कसं स्वागत झालं किंवा काय? सर, मी आज गावावरून आले ना, तर मला माहिती नाही. बर. अजून कोण गेलतं आज पहिल्या दिवसासाठी शाळेमध्ये? कोण गेलतं? दशरथ, कोमल, सांगा बरं. ज्योती, सांगा आजचा दिवस तुमचा साधारणतः कसा होता? बरेच जण सर्व सर, माझं नाव तरंगी ज्योती नाही. बर बर. इथे काय करा, शाळेत तुम्ही कंटाळा मेसेज मध्ये टाका. हा सर, चॅटबॉक्स ओपन नाहीये. बर बर, एकच. आणि जे जे आपल्या आई बाबांच्या नावाने जॉईन झाले असतील रोज, आता इथून पुढे लक्षात ठेवायचे, क्लासमध्ये जॉईन झाले की तुमचे एकतर नाव चेंज करून घ्या, मॅमला विचारून साधारणतः कसं लॉग इन करतात किंवा काय तुमच्या नावाने. आणि नसेल तर क्लास सुरू झाला की साधारणतः चॅट बॉक्स मध्ये काय करायचं, तुमचं नाव टाकून ठेवत चला, की जेणेकरून मला जे आहे ते तुमचं नाव मुलगा आहे का, पूजा, ओके. बाकीचे पण बरेच जण जे आहेत, तरंग, ओके. तर आपल्या तर बरेच दिवस झाले. आपण मे मध्ये पण सुरुवात केली आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून, पहिल्या तारखेपासून आपण साधारणतः सुरुवात होती, बरोबर? श्रद्धा, कुणी हे करू नका, बऱ्याच वेळा स्क्रीन शेअरिंग वगैरे जे आहेत ते नका, जेव्हा काही प्रश्न असतील किंवा काय. तर अशा पद्धतीने जे आहे ते साधारणतः आपला दिवस जे आहे तो सुरुवात आजपासून. आता बरेच जण जे आहेत, कारण बऱ्याच दिवसानंतर, जवळपास तुम्ही मार्च किंवा एप्रिल मध्ये साधारणतः तुम्हाला सुट्ट्या लागल्या. एप्रिल, मे गेला आणि ह्या जूनचे 15 दिवस गेले जवळपास. आपल्या शाळेतले वर्गमित्र, वर्ग मैत्रिणी यांच्याशी आपण फोनवर वगैरे पण आहेत, पण जेव्हा प्रत्यक्षात जे आहे ते आज शाळेचा पहिला दिवस आणि त्यामध्ये तुम्ही किती दिवसांनी वाट पाहत होते की सर्वजण एकत्र आलेले आहे. आणि उद्यापासून तुमचं दैनंदिन जे रुटीन आहे ते सुरुवात होणार आहे. सर्व विषयांचे क्लास सुरू होणार आहे. खेळाचे तास असेल, वेगवेगळ्या चित्रकलेचे क्लास असेल, तर हे सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सर्वांना एक उत्साह असतो शाळेच्या पहिल्या दिवसामध्ये, कारण जे कोणी आपण शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये गेलो असतो तिथे प्रवेश घेतलेला असतो आणि त्या शाळेमध्ये जे आहे ते आपलं नवनवीन मित्रांचं, मैत्रिणींचे आहे स्वागत होत असतं. आणि आज त्यांना पण नवीन असतो, आपल्याला पण तो जो आहे तो, ती जी आहे ती साधारणतः नवीन असते आणि ती एक ओळख. आणि हे शाळेचे दिवस साधारणतः हे 1 ते 2 वर्ष साधारणतः पुढे गेल्यानंतर, कॉलेजला गेल्यानंतर सर्वजण साधारणतः जे इकडे तिकडे कोणी डिप्लोमा, कोणी 11वी-12वी करत असेल, वेगवेगळ्या जे फॅकल्टीमध्ये आहेत, तर तुम्ही जाणार आहात. पण साधारणतः 9वी आणि पुढच्या वर्षीचं 10वीचं, साधारणतः पुढच्या वर्षी तुम्हाला एवढा फ्री वेळ मिळणार नाही. तर राहिला हा 9वीचं वर्ष आहे, ही 10वीच्या साधारणतः पूर्वतयारी म्हणून आपण पाहू शकतो. 10वीला तर साधारणतः तुमचा सिलेबस, कारण तुम्ही 9वी झाली की तुमचे जादा तास सुरू होतात आणि तेव्हा अभ्यासाला सुरुवात होत असते, तेव्हा एवढा वेळ साधारणतः तुम्हाला मिळत नाही, बरोबर? आणि मग याच वर्षी असं असतं की तुमचे हे 2 वर्ष खूप महत्वाचे आहे आणि तुमच्या शाळेच्या शालेय जीवनाचे जे आहेत हे दिवस पुन्हा
परत जे आहे ते येणार नाही. मग खूप मौज मजा करा, गप्पा सगळं, आणि त्याचबरोबर अभ्यास पण करा. आणि तुम्ही जे ठरवलेलं आहे त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. आपल्या आईबाबांनी जे ठरवलेलं आहे, आपल्या आईबाबांचं जे स्वप्न आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी हे 2 वर्ष खूप महत्वाचे आहेत. या वर्षी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला, चांगलं हे केलं, तर पुढच्या वर्षी तुम्हाला थोडस साधारणतः 70 ते 80% जे आहे ते साधारणतः तुमचा चांगल्या प्रकारे जे आहे ते अभ्यास होणार आहे. कारण याच्यातलं जवळपास जे आहे ते बरंच जो घटक आहे, जो पोर्शन आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षी साधारणतः आला. समजलंय? तर जाऊया आपण आपल्या विषयाकडे. सर्वजण अगोदर आपले आपले कॅमेरे ऑन करा. एकदा सर्वांचे आपण चेहरे बघूया आणि मग आपण आपल्या विषयाकडे, आपल्या जो पाठ सुरू आहे ते सगळेजण एकदा व्हिडिओ ऑन करा. चला लवकर पटकन. मी स्क्रीनशॉट घेतो आणि मग वही पेन ठेवून एका जागेवर व्यवस्थित बसायचं आहे. पूजा, रागिनी, गणेश, वेदिका आलेले आहे. सगळ्यांनी पटकन, जास्त वेळ नाही फक्त. नेहा करून ठेवा. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत नाही, लगेच बंद नका करू. तर व्यवस्थित बसा आपल्या जागेवर, वही पेन ठेवत चालायची. ठीक आहे. ज्योती, गणेशने नाही हे केलेलं. माझा आवाज येतो ना क्लिअर, व्यवस्थित, फुल? हो सर. येस सर. तर सुरुवात करूया आपण. मागच्या तासाला साधारणतः आपण कोणता पाठ अभ्यासत होतो? पूजा काय सांगशील, कोणता पाठ होता आपला? आठवतंय? सर इतिहास लेखन भारतीय परंपरा हा पाठ चालू होता. त्यातलं आपलं भारत 1960 नंतरच्या घटना चालू होतं. ते झालं इतिहास लेखन भारतीय परंपरा. बरोबर. भारताच्या जी घटना आहे 1960 नंतरची जी घटना आहे त्या ज्या घडामोडी जी आहेत ते साधारणतः आपण मागच्या तासाला अभ्यासत होतो. थोडासा जे आहे ते आपण थोडंसं पाठीमागचं काय काय झाले ते एकदा घेऊया आणि मग पुढे. ते भारत स्वतंत्र झाला, बरोबर. स्वतंत्र झाल्यानंतर विविध प्रकारे आपल्याला संविधान स्वीकारलं. संविधान स्वीकारल्यानंतर 1960 ते साधारणतः 1985 90-95 पर्यंत साधारणतः आपण आलेलो होतो. 1960 पर्यंतच्या ज्या महत्वाच्या ज्या घटना होत्या, तुम्ही जर पॉइंट लिहिले असेल तर एकदा बघून घ्या. गोवा राज्याची मुक्ती 1960 मध्ये झाली. पोर्तुगीजांपासून गोवा राज्य जे आहे ते मुक्त झालेलं आहे. त्यानंतर 1962 मॅकमोहन रेषेवरून भारत चीन युद्ध जे आहे ते झालेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंचा 1964 मध्ये मृत्यू झाला आणि लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व म्हणजे जे भारताचे दुसरे पंतप्रधान जे आहेत ते बनलेले आहेत. 1965 काश्मीरवरून भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध. आणि म्हणून 1960 हे दशक जे आहे ते एक प्रकारे कसं आहे, गोंधळाचं तसेच राजकीय संघर्षाचं नेतृत्व जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना जास्त काळ मिळाला नाही आणि त्यांनी भारतीय जवान जसा सीमेवर काय करत असतो, सीमेचं रक्षण करत असतो, देशाचं रक्षण करत असतो, तसंच भारतीय जो शेतकरी आहे, किसान जो आहे तो सुद्धा एक जवानाप्रती म्हणजे जवानाप्रती जो आहे तो पण आपल्या देशाचं रक्षण करत असतो. का? आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळावी यासाठी जय जवान जय किसान हा जो घोष आहे, घोष वाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी बोललेला आहे. ताशकंद करार त्यांच्या काळामध्ये झाला. या 2 महत्वाच्या घटना लाल बहादूर शास्त्री यांच्या आहेत. तुम्ही जर पुढे गेले तर साधारणतः हे महत्वाची जी व्यक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आता तुम्हाला अभ्यास किंवा पुस्तकातून हे कशा पद्धतीने काढता आलं पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं, काय काय महत्वाचे मुद्दे आहेत, कारण हे पुढच्या वर्षी पण आहेत. तुम्ही 11वी 12वीला गेलात, ग्रॅज्युएशनला गेलात, पुढे विविध प्रकारच्या परीक्षा देणार, तर हे महत्वाचं आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत, त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींचा कार्यकाळ काय किंवा लाल बहादूर शास्त्रींचं काय व त्यांचे योगदान कशा पद्धतीचं आहे. इंदिरा गांधी ज्या पंतप्रधान बनल्या, भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान, ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या आहेत, मुलगी आहेत म्हणतो आपण.
यांनी काय साधारणतः तर कशा पद्धतीने त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते ज्या योजना आणलेल्या आहेत, कोणकोणते त्यांनी विविध प्रकारचे करार असेल, काय काय योजना आणलेल्या आहेत, कसल्या प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या, बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, बरोबर, राष्ट्रीयकरण असेल, संस्थानिकांचे पेन्शन रद्द असेल आणि राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा असेल, त्यानंतर अणुचाचणी निरीक्षण असेल, तर या घटना कशा पद्धतीने झालेल्या आहेत. तर हे थोडक्यात तुम्हाला जो धावता आढावा आहे तर त्या व्यक्तीचा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून पॉइंट साधारणतः लिहून ठेवायचे. इंदिरा गांधी तर त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालेलं आहे हे शॉर्ट मध्ये साधारणतः असं समरी थोडक्यात तुम्हाला काढता आली पाहिजे. हे जर व्यवस्थित तुम्हाला चांगलं काढता आलं तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे. आणि कशा पद्धतीनं फिरून तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहिता येणार आहे मुद्देसूद. म्हणून आता अभ्यास करताना नुसतं वाचन करायचं, नुसतं पाठांतर करायचं, प्रश्न उत्तर याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तो जास्त वेळ तुमच्या स्मरणात राहणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. म्हणून फक्त थोड्या कालावधीसाठीचा अभ्यास नका करू, दीर्घकाळ साधारणतः आपल्या डोक्यामध्ये आपल्या स्मरणात राहणार आहे, आठवणीत राहणार आहे. अशा पद्धतीने साधारणतः अभ्यास करा आणि सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून साधारणतः नियोजन करून साधारणतः अभ्यास करायचा आहे तुमच्या स्वतःचे. पुढे उदय, सुधारणा, विवाह, पद कालावधी असेल, सैन्य आणि आण्विक यांच्यासाठीच्या विविध प्रकारच्या योजना असतील, विविध जे निर्णय आहेत ते इंदिरा गांधींच्या काळात झालेले आहेत. पुढे 1970चं जे दशक आहे, 1970च्या दशकामध्ये 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती. जनता पक्षाचा उदय झाला, म्हणजे सगळे सरकार एकत्र येऊन साधारणतः चरण सिंग आणि कोणते पंतप्रधान झालेले आहे इंदिरा गांधी नंतरचे. इंदिरा गांधी या कोणत्या प्रकृतीच्या तिसऱ्या चौथे पंतप्रधान कोण होते माहिती आहे? जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेली आणि त्याचा कुठेतरी जे आहे ते भारतीय नागरिकांवर आपल्या हक्कांवर गदा आलेली आहे, बरोबर. आणि याचा जो रोष आहे याच्यामुळे सर्व भारतीय नागरिक जे आहेत ते नाराज झाले आणि म्हणून काँग्रेसचं सरकार जे आहे ते कोसळलं गेलं आणि नंतर जनता पक्षाचं आणि विविध पक्ष एकत्र येऊन हे सरकार स्थापन झालं. त्यावेळेस कोणते पंतप्रधान होते वेदिका सांगता येईल? मोरारजी देसाई. मोरारजी देसाई, अगदी बरोबर. मोरारजी देसाई भारताचे चौथे पंतप्रधान. परत इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्या नंतर एक झाले चरण सिंग. साधारणतः त्यांचा कार्यकाळ जास्त वेळ टिकला नाही आणि काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला ते आणि परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी यांना बहुमत जे आहे ते मिळालेलं आहे आणि मग परत इंदिरा गांधी पंतप्रधान ह्या झालेल्या आहेत. तर सिक्कीम हे जे संस्थान आहे किंवा हे जे राज्य आहे ते भारतामध्ये संस्थान हे भारतामध्ये सामील झाले 1975 मध्ये. मग वादग्रस्त आणीबाणीचा काळ, जनता पक्षाचा उदय, इंदिरा गांधींच्या सत्तेवर परतणे, भारतामध्ये काही राजकीय बदल आणि यावेळी सिक्कीम देखील अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताकात म्हणजे राष्ट्रामध्ये जे आहे ते सामील झालेलं आहे. आणि पुढं इंदिरा गांधींचा जो ऑपरेशन ब्लू स्टार आहे, राजकीय अशांतता आपण म्हणतो की साधारणतः दशकातील मुख्य जी घटना आहे राजकीय अशांतता काय, तर 1980च्या दशकातील शिखांनी खलिस्तानची मागणी केली आणि ज्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार, बरोबर, ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आले आणि जे खलिस्तानी टेररिस्ट दहशतवादी होते तर अमृतसर मधील जे गोल्डन टेम्पल आहे त्यामध्ये साधारणतः जे आहे ते भारतीय सैन्याला पाचारण करण्यात आलं किंवा ती गेले होतं आणि त्याचा शिखांना कुठेतरी जो आहे ते शीख समुदाय हा नाराज झाला आणि राहत्या घरी इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षा रक्षकाने जे आहे ते हत्या केलेली आहे. आणि मग 1984 मध्ये राजीव गांधी हे जे आहेत ते पंतप्रधान झालेले आहेत. यावर आपण त्यानंतर राजीव गांधींच्या काळी पंतप्रधान झाले, त्यांनी आर्थिक विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा केली, भारताच्या विकासाचा टप्पा महत्वाचा निश्चित मानला गेला. राजकीय शिस्त तर 1989 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि नाथ प्रताप सिंग हे भारताचे पंतप्रधान साधारणतः झालेले आहेत. इथपर्यंत साधारणतः आपण आलतो राजीव गांधींचा जो कार्यकाळ आहे.
याविषयीची माहिती साधारणतः आपण अभ्यासली होती. बरोबर? यस. बरोबर आहे का? थोडंसं रिकॅप परत एकदा जरा चित्रफितीवर नजर टाकूया. ऑपरेशन ब्लू स्टार कशा पद्धतीचं होतं, कारण हे खूप महत्वाचं आहे. 1980 चे भरपूर प्रश्न दशक विचारले भाग जातात. 1. मुलांनो, 1970 व 1980 च्या दशकात पंजाबात शिखांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात यावे यासाठी चळवळ सुरू केली होती. या स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असावं असं पंजाबी भाषेतील खालसा या शब्दावरून ठरवण्यात आलं होतं. खलिस्तान म्हणजे पवित्र भूमी होय. शिखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचं स्वरूप प्राप्त झालं. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचं युद्ध उभं ठाकलं होतं. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावं लागलं. या कारवाईने शीख समाजात सरकारच्या विरोधात तीव्र रोष निर्माण झाला. भारतीय सैन्यातही काही शीख सैनिकांनी बंड केले. त्याच वर्षी म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षा पथकातील शीख रक्षकाकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर राजधानी दिल्लीत शिखांविरोधी दंगे उसळले. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. उल्फा ही संघटना भारताच्या आसाम राज्यात कार्यशील असलेली संघटना आहे. उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम होय, ULFA. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी 1984 मध्ये प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. राजीव गांधी हे सोनिया गांधींचे पती व राहुल गांधींचे पिता होत. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर भारत व श्रीलंका यांचे नेहमी मैत्रीचे संबंध राहिले आहेत. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतला होता. 1987 ते 1990च्या दरम्यान भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवल्या होत्या. तमिळ समुदायाला त्याच देशात राहून स्वायत्तता देऊन श्रीलंका एकसंघ ठेवण्याच्या धोरणाला राजीव गांधींनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. राजीव गांधींचा कार्यकाळ ही राजीव गांधी यांनी जे आहे मतदानाचा विविध प्रकारच्या योजना जी आहेत त्या राजीव गांधींनी राबवलेल्या आहेत त्यांच्या काळामध्ये. आणि चांगल्या योजना जी आहेत तर त्या ज्या आहेत ते भारतीय जनतेला विविध प्रकारच्या सुधारणा असेल, विज्ञानामध्ये असेल, विविध प्रकारची टेक्नॉलॉजी असेल, आपण पाहतो की मोबाईल्स असेल, इंटरनेट असेल, त्यानंतर मतदानाचा अधिकार वगैरे असेल, या बऱ्याच अशा गोष्टी आहेत. बरेच असे निर्णय जे आहेत ते राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये साधारणतः झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढे राजीव गांधी यांनी अशा प्रकारे जे आहेत तर मग योजना निर्णय व्यवस्थित चांगल्या प्रकारे जे आहेत ते भारताचा टिप्पा निश्चित केला. आणि त्यानंतर त्यांची सुद्धा काय झालेली आहे, हत्या जी आहे ते साधारणतः झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याविषयीची पण माहिती आपण घेणार आहोत. आणि मग 1989 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे नवे पंतप्रधान जे आहेत ते साधारणतः बनलेले आहेत. 1990च्या दशकातील घडामोडी, मग काय काय घडामोडी घडलेल्या आहेत 1990च्या दशकामध्ये, कोणत्या प्रकारचे जे आहेत ते योजना, विविध प्रकारचे नवनवीन जे म्हणतो आपण ते साधारणतः
हॅलो, आवाज येते माझा वेदिका? यस सर पूजा? येतोय. हा, हो स्क्रीन सर दिसते ना यस सर सर्वांना? येतोय. हा, स्क्रीन सर स्क्रीन दिसते ना? हो सर. यस सर. हो, जर नाही दिसायला लागली तर मला सांगत जा किंवा मेसेज करत जा. हो, आर्थिक सुधारणा. मग आता त्यानंतर बिगर काँग्रेसी सरकार जे आहे ते साधारणतः 1989 मध्ये स्थापन झालं. पी.व्ही. नरसिंहराव यांनी 1990च्या दशकात भारतात महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा ज्या आहेत त्या लागू केलेल्या आहेत. त्यानंतर अणुचाचण्या, कारगिल युद्ध असेल, 1998 मध्ये भारताने अणुचाचणी केली आणि पाकिस्तान सोबत कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव नंतर जे आहेत अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं होतं, ते पंतप्रधान होते आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये जे आहे ते कारगिल युद्ध जे आहे ते भारत पाकिस्तान युद्ध जे आहे ते झालेलं आहे. अणुचाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आणि ते यशस्वी झालेले आहे. आणि म्हणून पाकिस्तान सोबत कारगिल युद्धात जे आहे त्या साधारणतः भाग घेतलेला आहे. विविध प्रकारच्या ज्या युद्ध यंत्रणा आहेत त्यांचा समावेश जे आहे ते या कारगिल युद्धामध्ये झालेला आहे. सर्वात मोठं आपण पाहतो साधारणतः पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध वगैरे हे झाले, पण भारत पाकिस्तानी बरोबर जे मोठं युद्ध जे झालेलं होतं ते कारगिल युद्ध. आजही आपण बॉर्डर 1, बॉर्डर 2 हे चित्रपट वगैरे पाहतो आपण. तर हे काय आहे, ते कारगिल युद्धावर आधारित साधारणतः जे आहे ते हे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर या कारगिल युद्धामध्ये जे जवान शहीद झाले, मारले गेले, तर त्यांच्या स्मरणात साधारणतः आपण पाहतो की इंडिया गेटवर तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं की इंडिया गेट कशासाठी नावं जे आहेत ते एक विजय स्तंभ जो आहे तो बांधण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक शौर्य स्तंभ की ज्यामध्ये जे आहे ते त्यांच्या स्मरणार्थ की कशा पद्धतीने जे आहे ते त्यांनी जवानांनी जे आहे ते बलिदान दिलेलं आहे राष्ट्रासाठी. राजकीय शीत म्हणजे राष्ट्रीय परत काय झालेलं आहे बदल. 1990च्या दशकात भारतीय जनता पक्षाचा उदय झाला आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते साधारणतः पंतप्रधान जे आहे ते बनलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयी. आता अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना काय की त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या योजना, कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत हे सुद्धा साधारणतः तुम्हाला माहिती असायला हवी की काय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये कोणत्या साधारणतः घटना घडलेल्या आहेत. कारगिल युद्ध मोठं झालेलं आहे. त्यानंतर अणुचाचण्या, या अणुचाचण्या सुद्धा झालेल्या आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला एक एक पंतप्रधान आणि त्याच्या कार्यकाळामध्ये जे आहेत ते कोणत्या घटना ज्या आहेत ते साधारणतः घडलेल्या आहेत याची माहिती साधारणतः तुम्हाला असायला हवी. त्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये जे आहेत तर एक काय रस्ता जो आहे तो हायवे बनलेला होता. त्यानंतर आपण पाहतो की साधारणतः बस सेवा सुरुवात झाली. त्यानंतर रेल्वे ही सुद्धा त्या काळात जे आहे ते मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये जे आहे ते मिळाले आहे. पण 1996-1999चा काळ हा जर पाहिला तर लोकसभेत कोणत्याही पक्षाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळाच्या अगोदर जे पी.व्ही. नरसिंहराव होते तर त्यामध्ये थोडीशी माहिती तुम्हाला ऍड करायची. अटल बिहारी या काळामध्ये 1996 ते 1999 मध्ये काय होतं की अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांनी साधारणतः पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे या 96 ते 99 पर्यंत हे 3 पंतप्रधान साधारणतः होऊन गेलेले आहेत. आणि अंतिमतः 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. याची देवेगौडा हे साधारणतः साऊथ मधले आहे, दक्षिणेकडे. इंद्रकुमार गुजराल सुद्धा आहे. कुठल्याही एका स्पष्टाला म्हणजे काँग्रेस सोडता कुठल्याही स्पष्ट पक्षाला जे आहे ते बहुमत नव्हतं आणि मग 3-4 पक्ष एकत्र येऊन साधारणतः जे आहे ते सरकार बनलेलं होतं. आणि मग वाजपेयी असेल, देवेगौडा असेल आणि इंद्रकुमार गुजराल असेल ते हे पंतप्रधान झालेले आहेत. मात्र 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाला जे आहेत तर चांगल्या प्रकारे लोकसभेची जागा मिळाली आणि अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झालेले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये काय तर पाकिस्तान बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्याला यश आलं नाही. आणि 1998 मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलेलं आहे. आणि त्यानंतर 99 मध्ये कारगिल युद्ध जे आहे ते साधारणतः झालेलं आहे. तर अशा पद्धतीची रचना ही आपल्याला पाहायला मिळते. पुढे भारताचा जो आर्थिक प्रवास आहे
फायनान्शियल की जो आपण आत्ताच्या 21व्या शतकात पाहतो की कशा पद्धतीची भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती आहे. आपण पाहतो की महागाई मोठ्या प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्यात आलेले आहे. का? कारण इराण आपण पाहतो, इस्रायल वगैरे, अमेरिका वगैरे यांचे जे आहे ते युद्ध चालू आहे आखाती राष्ट्रांमध्ये, आणि त्याचा फटका जो आहे तर इतर राष्ट्रांवर होत आहे. त्या बदल्यात वेगवेगळे कारण आहेत. तुम्ही डिटेलमध्ये गेले तर कशा पद्धतीने जे आहेत अमेरिकेने टेरिफिक टॅक्स जो आहे तो वाढवलेला आहे, वेगवेगळे आहेत. सगळं हे राजकारण आपण पाहता साधारणतः भारत देशामध्ये जी अर्थव्यवस्था आहे कुठेतरी आपला जीडीपी दर जो आहे रुपया म्हणतो आपण डॉलरच्या तुलनेत की 100 पार साधारणतः होताना पाहायला मिळतो. की हे याचा साधारणतः तुम्हाला जनरल नॉलेज म्हणा किंवा वर्तमानपत्रांचं वाचन जे आहे तुम्हाला थोडंसं असायला हवं. मग भारताचा आर्थिक प्रवास कशा पद्धतीचा आहे किंवा काय आहे? तर स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये महत्वपूर्ण आर्थिक परिवर्तन झाले आहे. वसाहतीनंतर सर आवाज नाही येत आहे. हा तर वसाहतीनंतर कालखंडात नियोजन आयोगाच्या पंचवार्षिक योजनांमध्ये अधिकृतीकरण, आधुनिकीकरण, मजबूत औद्योगिकरणाचा पाया तयार करण्यावर भर दिला असेल. तर 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाने सर्वात महत्वाचे बदल घडून आलेले आहेत, ज्याने देशाला अधिकाधिक परकीय गुंतवणुकीसाठी म्हणजे बाहेरच्या राष्ट्रांनी केलेली गुंतवणूक आणि अधिक खुल्या बाजारपेठेसाठी खुला केलेले आहे. आणि याचा भारताच्या आर्थिक परिस्थितीवर जो आहे तो एक प्रकारचा दूरगामी परिणाम जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. की कशा प्रकारे पर्सेंटेज जे आहेत ते 20% हाय इन पेट्रोल, त्यानंतर गॅसचे दर त्यावेळेचे काय होते ना आताचे गॅस जो आहे तो साधारणतः आपण पाहतो 950-1000 रुपयापर्यंत साधारणतः गेलेला आहे. आणि अजूनही याचे दर वाढण्याची शक्यता आहे असं बोलण्यात आलेलं आहे. तर कशा पद्धतीची त्या काळाची आर्थिक प्रवास कशा पद्धतीचा होता आताचा साधारणतः कशा पद्धतीचा आहे याची जर तुलना केली तर आपल्याला पाहायला मिळेल. साधारणतः पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे तर याच्याविषयी एक थोडक्यात हे पाहूया. हे जे झालेला टॉपिक आहे याच्यावर जे महत्वाचे एकोणीसशे 80चे दशक भाग 1. मुलांनो, 1970 व 1980च्या दशकात पंजाबात शिखांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात यावे यासाठी चळवळ सुरू केली होती. या स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असावं असं पंजाबी भाषेत हे परत एकदा रिपीट झालाय ना? सर हा भाग झाला. Yes, sir. परत रिपीट झालेला आहे एकच नाही. त्याच्यानंतर आपल्याला याचं पाहिजे अटल बिहारी वाजपेयी यांचा कुठेतरी भाग 6 पाहिजे आपल्याला. ठीक आहे. नागालँड 5वा इंदिरा गांधी यांचं पहिले ऑपरेशन ब्ल्यू स्टार झाले. त्यानंतर राजीव गांधी यांच्याविषयीची पण पाहिलेला भाग सापडेला आहे. एक भाग सापडला तो क्रमानुसार दिसते. येस सर. एकोणीसशे 91 नंतरचे बदल. मुलांनो, जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचं ठरलं. सोव्हिएत युनियनचे या सुमारास
इतिहास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 पासून शीतयुद्धास सुरुवात झाली. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि सोव्हिएत युनियन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये वास्तविक युद्ध कधीही झालं नाही, परंतु जगामध्ये नेहमी तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे संपूर्ण जग हे दोन गटात विभागलं गेलं होतं. परंतु भारतासारख्या काही नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी यापासून अलिप्त राहून अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलं होतं. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने ते राष्ट्र बलाढ्य राहिलं नाही, त्यामुळे जगातील तणाव कमी झाला. 26 डिसेंबर 1991ला हे विघटन होऊन 15 देश नव्याने उदयास आले. उदाहरणार्थ रशिया, युक्रेन, उझबेक, कझाक, जॉर्जिया, तुर्कमेन यासारखे 15 देश स्वतंत्र झाले. त्यातील रशिया हा सर्वात मोठा देश होय. हा जगातील महत्त्वपूर्ण बदल होता. भारतात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. तसेच याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न उभा राहिला. बाबरी मशीद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचं दिसतं. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच BJPच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये दिल्ली लाहोर बस सेवा, त्यांच्या पंतप्रधानांशी घेण्यात आलेल्या भेटी यासारखे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना पर्यायाने भारताला यश नाही आले. 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. याबरोबर भारताने स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले, म्हणजे अणुऊर्जा निर्माण करणारा व अणुऊर्जेचा अण्वस्त्रासाठी वापर करणारा देश म्हणून सिद्ध केले. 1999 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले. हे युद्ध कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते. यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बरीच डिटेल साधारणतः तुम्हाला पाहायला मिळाले असेल या व्हिडिओ मार्फत, की कोणकोणते पंतप्रधान झालेले आहे, कोणकोणत्या ज्या घटना ज्या आहेत या ज्या आहेत ते तुम्हाला यामध्ये घडलेल्या आहेत याविषयीची माहिती साधारणतः कळलेली आहे. समजले सर्वांना? हो सर. हॅलो, हा, काही प्रश्न आहेत? प्रश्न आहेत का? सर्वांनी बोलत चला. जर काही एखादा पॉइंट मिस झालेला असेल किंवा एखादा थोडा घाई झालेला असेल, थोडं डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर बोलत चला, सांगत चला. मी तो परत एकदा जे आहे ते रिपीट घेतला जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काय काय प्रगती केलेली आहे ते 1996 ते 99च्या या कालावधीमध्ये. हरित क्रांती, त्यानंतर भारतीय शेती बदलली, पीक उत्पादन आणि अन्न उत्पादन वाढलेले आहे. श्वेत क्रांती म्हणजे दुग्ध व्यवसाय जो आहे ते यामध्ये क्रांती झालेली आहे. म्हणतो आपण गायी असेल, म्हशी असेल, यामध्ये संकरित ज्या गायी आहेत जास्त दूध देणार आहे ते यामध्ये सुद्धा एक प्रकारची क्रांती झाली आणि म्हणून भारताला जगातील अव्वल दूध उत्पादक देश जे आहे ते साधारणतः बनवलेलं आहे. अणु आणि अवकाश संशोधन असेल, आर्यभट्ट उपग्रह प्रक्षेपण असेल, यासारखी ऐतिहासिक कामगिरी जी आहे ते या काळामध्ये जे आहे ते साधारणतः झालेली आपल्याला पाहायला मिळते. भारतातील सामाजिक बदल काय काय झाले? मग भारताच्या सामाजिक बदलामध्ये काय कोणकोणत्या? मग महिला आणि वंचित सबलीकरण असेल,
महिला आणि उपेक्षित गटांच्या सक्षमीकरणाला लक्षणीय प्रगती असेल. 1985 मध्ये महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना झाली. त्यांचे हक्क आणि कल्याण यासाठी सुनिश्चित करण्यासाठी जे आहेत तर महिला बाल विकास किंवा महिला बाल कल्याण विभागाची जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे. महिला आयोग असेल, महिला बाल विकास असेल, तुम्ही पाहता की साधारणतः केंद्रामध्ये पण महिला बाल विकास खातं आहे, एक विभाग आहे आणि राज्यामध्ये आहे त्या राज्यांमध्ये. तर यामध्ये काय तर महिलांचं सक्षमीकरण असेल, उपेक्षित महिला असेल गटाच्या जे असतील त्यांना सामावून घेऊन त्यांच्यामध्ये प्रगती निर्माण करण्याचं काम या विभागामार्फत जे आहे ते साधारणतः झालेले आहे आणि यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली. त्यांचे हक्क असतील त्यांचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी जे आहे ते या विभाग जो आहे तो काम करत असतो. आता प्रगतशील कायदे कोणकोणते झालेले आहेत? हुंडा बंदी कायदा असेल, समान मोबदला कायदा असेल, कारण काम केलं तर सर्वांना समान मोबदला जो आहे तो मिळायला हवा हा सुद्धा कायदा त्या काळात करण्यात आलेला असेल. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना न्याय वागणुकीचे प्रोत्साहन देण्यासाठी जे आहे ते लागू करण्यात आलेले आहेत. आरक्षण धोरणे कोणकोणती आहे? मग रिझर्वेशन आपण म्हणतो. आरक्षण धोरणाचा उद्देश वंचित समुदायांना शिक्षण असेल, नोकरीमध्ये समान संधी असेल आणि त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे मेंबर साधारणतः याचे प्रदान जे आहे ते साधारणतः केलेले आहे. आपण पाहतो की साधारणतः महाराष्ट्रामध्ये महिलांचं रिझर्वेशन हे 50% आहे, केंद्रामध्ये 30% आहे. तर अशा प्रकारचे जे आहे ते एक प्रकारचे महिलांना सुद्धा त्या सामाजिक प्रवाहामध्ये जे आहे ते सामावून घेण्यासाठी जे आहे ते हे आरक्षण जे आहे तर आरक्षण देण्याचा उद्देश जो आहे तो महत्वाचा आहे. त्यानंतर विविध जाती धर्मातील समुदायांना जे आहे समान प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी आपण पाहतो की विविध जाती धर्मासाठी जे आहे ते रिझर्वेशन ओबीसी असेल, एनटी असेल, व्हीजीएनटी असेल, विविध प्रकारे एससी असेल, एसटी असेल, जनरल असेल, ओबीसी असेल, तर या त्याच्यासाठी जे आहे ते साधारणतः रिझर्वेशन म्हणजे आरक्षण जे आहे ते दिलेले आहे. मग ते नोकऱ्यांमध्ये असेल, ऍडमिशन मध्ये असेल, विविध प्रकारचे स्कॉलरशिप मध्ये असेल, तर एक प्रकारचे जे आहे ते सर्वांना सामावून घेण्यासाठी त्या जाती धर्मातील लोकांना सामावून घेण्यासाठी त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक प्रकारचे हे आरक्षणाची जी आहे ती योजना राबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे आहे जागतिकीकरणाचा भारतावर होणारा परिणाम. मग आता ग्लोबलायझेशन म्हणतो आपण. मग जागतिकीकरणाचा भारतावर लक्षणीय प्रभाव का टाकला की त्याची अर्थव्यवस्था, मग राजकारण असेल, विज्ञान असेल, संस्कृतीला आकार दिला असेल, G20, ब्रिक्स सारख्या विविध प्रतिष्ठित गटांमधील सदस्यत्वामुळे भारताचा वाढता जागतिक प्रभाव आपल्याला दिसून येतो. मग राज्याच्या जागतिक राजकारणामध्ये जागतिक ज्या घडामोडी आहे त्यामध्ये भारताचं कुठेतरी स्थान हे महत्वाचं आहे. आणि मग या विविध प्रकारचे जे गट आहेत त्या गटांमध्ये समाविष्ट होणे असेल, त्यामध्ये प्रतिनिधित्व हे भारताने जे आहे ते केलेलं आहे. आणि याचा कुठेतरी जगाच्या इतिहासावर किंवा जागतिक प्रभाव हा भारताचा दिसून येतो. जागतिकीकरणाने बदललेले महत्वाचे क्षेत्र म्हणजे तंत्रज्ञान, विशेषतः दूरसंचार. आपण म्हणतो की मोबाईल क्रांती आहे, दळणवळणाच्या पायाभूत सुविधा असतील, मग दळणवळणाच्या बाय रोड असेल, रेल्वेज असतील, मेट्रोज असतील, या विविध प्रकारचे जे आहेत तर सुविधा असतील, विविध प्रकारची बंदरं जी आहेत ती विकसित केलेली आहेत. मोबाईल असेल, इंटरनेट तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब करून भारताने तांत्रिक क्रांती घडून आणलेली आहे. आणि यामुळे भारत जगाशी जोडला गेलेला आहे. अंतर्गत आर्थिक आणि सामाजिक हे साधारणतः बदल जे आहे ते घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर जागतिकीकरणाचा परिणाम, तर अशा पद्धतीने हा साधारणतः हा शेवट या पाठाचा होता की जागतिकीकरणाचा मुद्दा. यावर आपण साधारणतः जे प्रश्न असतील ते विचारत चला. पुढचा जो आहे 8 नंबरचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था.
मुलांनो, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाज रचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. असे असले तरी भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणावर भर दिला होता. उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन भारताला प्राप्त करायचे होते. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. या मंडळाने 5 वर्षांची योजना तयार केली आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 1991 मध्ये P.V. नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असं म्हणतात. या उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेस उभारी मिळाली. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. यामुळे भारतातील परकीय गुंतवणूकदार तयार झाले. उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय व्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असंही केलं जातं. जागतिकीकरण म्हणजे काय, तर यावर आधारित शेवटचा असेल बहुतेक चित्रफित. आणि मग आपण प्रश्न उत्तरे आणि तुम्हाला या पाठावरची जी वर्कशीट आहे ती सोडवायची आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान. मुलांनो, भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1 हरित क्रांती आणि 2 धवल क्रांती. 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे होते. 1970च्या दशकात भारत हा देश अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता. भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हरित क्रांतीची योजना आखण्यात आली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर, कीटकनाशके, रासायनिक खते, सुधारित बी बियाणे यांचा वापर करून भारतातील अन्नधान्य उत्पादन वाढविण्यात यश आले व भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश बनला. दुसरी क्रांती किंवा घटना म्हणजे धवल क्रांती होय. या क्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे होते. ही क्रांती दुग्धोत्पादनाशी संबंधित होती. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असा बदल भारताबाबत घडवून आणण्यात डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लड म्हणजेच धवल क्रांती सुरू केलं आणि अवघ्या 4 दशकातच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची म्हणजेच GCMMF ची स्थापना केली. त्यामुळे भारतात दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं. यालाच धवल क्रांती असं म्हणतात. या काळात अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली. डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे जनक मानतात. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता. विध्वंसक गोष्टीसाठी अणुशक्तीचा वापर न करता तो विधायक म्हणजे चांगल्या कामांसाठी करणे यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही संस्था अवकाश संशोधनात कार्य करते. याचे मुख्यालय बँगलोर येथे आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत.
अलीकडेच भारताने एका वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा पराक्रम केलाय. यात परदेशी उपग्रहांचाही समावेश होता. यावरून इस्रोचे लक्षणीय कार्य समजते. भारताने दूरसंचार क्षेत्रातही प्रगती केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड BSNL ही भारताची एक सार्वजनिक संचार कंपनी आहे. BSNL, MTNL या ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत काय आहेत गव्हर्नमेंटच्या या आहेत संस्था आहेत. पण आता आपण पाहतो की बऱ्याच वेळा जिओ झालं, एअरटेल झालं, या खाजगी कंपन्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात, जास्त करून जिओ हा झालेला आहे. आणि BSNL किंवा ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या WIला आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं नेटवर्क एवढं साधंसं नाही. अशा विविध जे सुधारणा ज्या आहेत तर साधारणतः 1999 ते 2000 याच्यामध्ये जे आहेत ते विविध प्रकारचे अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळापर्यंत जे आहेत तर या विविध प्रकारच्या योजना सुधारणा आर्थिक जी आहेत त्यानंतर जागतिकीकरण जे आहे मग भारताच्या जागतिक राजकारण असेल जगावर जो आहे ते प्रकारचा प्रभाव जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. अण्वस्त्रधारी राष्ट्र असेल, स्वावलंबी विविध क्षेत्रांमध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती जी आहे ते भारत देशाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे 1960 नंतरच्या ज्या घडामोडी आहेत तर याची माहिती आपण या प्रस्तुत पाठामध्ये बघितलेली आहे. समजले? पूजा, रागिनी, काही प्रश्न असतील तर आता विचारू शकता तुम्ही. समजलं सर? बरोबर. समजले सर. 1960 नंतरच्या वेदिका पूजा काय झालं, कोणता टॉपिक समजला नाही? विजय विचारू शकता प्रश्न. वैष्णवी, श्रद्धा, काही एखादा टॉपिक समजला नसेल तर विचारू शकता. हॅलो,